पण माहीत असून पण मी असं काय चूक केली, परिस्थिती झालेली आहे ना की माझं चॅनल ना डिलीट होऊ शकतं. हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तुम्ही सगळे कसे आहे, बरे आहे ना? मी पण बरी आहे. आणि आज ना आत्ता असं बघायला तर ना रात्री ना 10 वाजायला आलेले आहे. मी दिवसभर ना असं टेन्शनमध्ये आहे ना, त्याबद्दल मी दिवसभर ना माझं काय डोकंच चाललं नाही. मी कशाबद्दल व्हिडिओ बनवू, काय बनवू, माझ्याकडनं असं मोठं चूक झालेलं आहे ना. मी कशाला तसलं व्हिडिओ घातली. आता सगळ्यांना मला खूप असं स्वतःच माझ्यावरनं मला लाज यायला लागली. असं माझं परिस्थिती झालेलं आहे ना की माझं चॅनल ना डिलीट होऊ शकतं. आणि प्लीज तुमचं मला ना खूप सपोर्टचं गरज आहे. प्लीज सपोर्ट करा. मी माझं चूक काय झालेलं आहे मी तुम्हाला सांगते पुढे. लेकिन कसं मला ना असं बघितलं तर मला यूट्यूबबद्दल काय जास्त माहीत नाही, लेकिन थोडं बहुत मी काय ते मेन गोष्टी काय आहे ना ते सगळं मला माहीत आहे. मेन काय आहे गोष्टी ते, तरी पण ते माहीत असून पण ना माझ्याकडनं चूक झालं. माहीत असून पण मी घाईत ना लवकरच मतलब की व्हिडिओ अपलोड केली ना, ते अपलोड पण झालं, हे लोक पण बघितले. लेकिन कसं मला ते घालायला नको पाहिजे होतं व्हिडिओ. असं माझ्याकडनं चूक झालेली आहे. आणि मी हे व्हिडिओ ह्याच्यासाठी करायला की कोण नवीन यूट्यूबर आहे ना त्यांनी पण माझ्यासारखं चूक ना करू शकतात. त्याबद्दल तुम्ही असं करू नका. माझ्याकडनं ते झालेलं मी तुम्हाला सांगते. मी ना परवा पण एक व्हिडिओ घातली होती, क्योंकि आत्ता ना बघा परवा दिवशी संडेच्या दिवशी ना वसंत पंचमी होता. त्याचं स्पेशल डे म्हणून माझ्या मुलगीचं ना कथक डान्स होतं. ते कथक डान्सचं थोडे म्हणजे की हिचं डान्स वगैरे झालं ना, ग्रुप डान्स. ते ॲक्च्युली जो सॉन्ग होता ना ते काय असं हे सॉन्ग नव्हतं असं ऑडिओ वगैरे, मतलब की बॉलिवूड असू दे कुठलं पण ते असं सॉन्ग नव्हतं. ते डायरेक्ट ना असं ओरल होतं सॉन्ग, म्हणजे की तोंडाने म्हटलेलं होतं त्यांची टीचरने ना. असं ते असतं ना कथकमध्ये ता थै असं काय काय असतं बघा, ते सगळं ते तोंडाने म्हटलं होतं. आणि त्यांच्यावर ह्यानी मुली मतलब की माझी मुलगी तिचे सगळं ग्रुपनं डान्स केले होते. आणि मला वाटलं की त्याच्यावर काय हे आलं नाही म्हणून मी बेफिकर होऊन परत तिचं ना नेक्स्ट परत एक डान्स होता. ते ॲक्च्युली सॉंग्स होतं, ते म्हणजे की बॉलिवूड सॉंग्स होतं. आणि ते सगळं हे झालं. आणि माझ्याकडनं काय झालं, माझ्या चॅनलवर ना स्ट्राईक आलेलं आहे. समजलं, माझ्या चॅनलवर ना कॉपीराईट स्ट्राईक आलेलं आहे. आता मी ते काय करू मला समजे नाही. आत्ता तरी त्याचं काय, क्योंकि मी ते कालचा माझा व्हिडिओ जाऊन बघा, वसंत पंचमी पार्ट 2 म्हणून मी घातलेली आहे. त्याच्यामध्ये ॲक्च्युली मी ना 1 2 3 फक्त तीनच डान्स काहीतरी घातलेले आहे बघा. 3 काहीतरी डान्स आहे त्याच्यामध्ये. आणि ते बॉलिवूड सॉंग्स आहे. एक दोन तरी ओल्ड सॉंग्सच आहे. लेकिन थोडे ते सॉंग्स ना 20-30 सेकंड, क्योंकि ते डायरेक्ट डान्स करत होतं ना, त्याबद्दल ते शूट घेत होते ना, ते सॉन्ग पण त्याच्यामध्ये ॲड झालं. त्याच्यामुळे ना फक्त 20-30 सेकंडचे तेवढे छोटे क्लिप्स आहे बघा 3 डान्सचं. त्याच्यावर आणि मी काय केली, एडिटिंग पण केली. तरी पण ना माझं ना डोक्यातच नाही आहे. माझं कसं माझी मुलगीचं डान्स परफॉर्मन्स आहे, ती वसंत पंचमीचं स्पेशल डेचं हे केली, मला ना ते मेमरी सगळं साठवून ठेवायला पाहिजे असं म्हणून मी लगेच एडिटिंग केली. ते मला अजिबात ना लक्षात आलंच नाही आहे सॉन्ग, क्योंकि मला मेन माहीत आहे. क्योंकि ह्याच्यामध्ये ना आपण जो लॉंग व्हिडिओ वगैरे टाकतो बघा, त्याच्यामध्ये आपण बॉलिवूड सॉंग्स ना यूज करू शकत नाही आहे, हे मला माहीत आहे. फक्त आपण शॉर्ट व्हिडिओ बनवतो बघा, रील्स 1 मिनिटाचं, ते तरी सगळं यूट्यूबनेच दिलेलं आहे सगळं सॉंग्स, ते आपण हे करू शकतो. लेकिन आपण लॉंग व्हिडिओमध्ये अजिबात बॉलिवूड सॉन्ग कुठलं पण सॉंग्स, बॉलिवूड हॉलिवूड कुठलं पण सॉंग्स घेऊ शकत नाही. तरी पण माझं डोक्यातच नाही आहे. मी सगळं एडिटिंग केली, हे केली, सगळं केली आणि व्हिडिओ अपलोड केली. त्याच्यानंतर मी सकाळी 11 वाजता माझं हे आहे ना व्हिडिओ अपलोड व्हायचा. आणि त्याच्यानंतर मी अपलोड पण केली. अपलोड केल्यानंतर थोडे मी काय करते, 1-2 11 वाजता मी हे अपलोड केली ना, मी 2-3 वाजता चेक करते. त्याच्या आधी मी YT स्टुडिओ ओपन करत नाही आहे. आणि अचानक आज ना दुपारी मी 2:30ला ओपन करून बघितले तर त्याच्यामध्ये स्ट्राईक आलेला आहे. मी म्हटली खरंच ना काय माझं की कसं ते एकदा राग येते ना माझं, क्योंकि एक तरी आपल्याला काय जास्त म्हणजे की यूट्यूबबद्दल माहीत नाही आहे.
मध्ये की परत हे सेटिंग ते सेटिंग आपल्याला जास्त मध्ये की मला तर जास्त काय माहीत नाही आहे, तरी पण माहीत असून पण मी असं काय चूक केली. क्योंकि हे जाऊन ना आत्ता तरी काय नाही सोडा, लेकिन हे जाऊन ना पुढे जाऊन ना ते खूप असं मध्ये की खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतं आपल्या चॅनलसाठी. क्योंकि असं असं हे राहिलं ना, क्योंकि आपलं बायचान्स नंतर मॉनिटायझेशन वगैरे झालं तरी पण ना हे जो व्हिडिओचं काय ते व्ह्यूज येतात काय येतं ते कायच काउंट होत नाहीये. मतलब की हे असं म्हटलं तर हे व्हिडिओ ना फक्त व्हिडिओच राहिलं, हे बेकार म्हणजे की आपल्यासाठी काही यूजच नाही आहे. मग ते कुठलं तरी आपला व्हिडिओ व्हायरल जातं हे जातं, हे आता हे हा व्हिडिओला तरी आपण अपेक्षा ठेवायचंच नाही की हा व्हिडिओ आता व्हायरल झालं तरी पण पण कायच उपयोग नाही आहे. क्योंकि ह्याचं हे ना काउंट हे करतच नाही आहे. आणि आता मला माहीत पण नाही की ते स्ट्राईक कसं हटवायला मग की ते मग काय म्हणतात हे स्ट्राईक कसं काढायला पाहिजे हे मला माहीत पण नाही आहे. आता कुणाला विचारू काय समजेल नाही मला. क्योंकि ना एक एक व्ह्यूज सगळ्यांना वाटत असणार की हिच्या चॅनलमध्ये फक्त 10 व्ह्यूज येतात काय एवढं, लेकिन ना आपल्याला माहित 1 व्ह्यूज 2 व्ह्यूज आले तरी पण ना किती खुशी होते माहित आहे. एवढं तरी कोणतरी बघतात आपले व्हिडिओ आणि एक एक सबस्क्राईबर वाढायचं म्हणजे की खूप असं हे पाहिजे. दिवसाला 1 सबस्क्रायबर चुकून कुठेतरी 2 सबस्क्रायबर असं वाढतात आणि अचानकच चॅनल डिलीट झालं तर मग काय करणार एवढं मेहनत. आता कुणाला काय हे माझ्याकडनं चूक झाली, क्योंकि मला ना हे मेन पॉईंट मला माहीत होतं की लॉंग व्हिडिओमध्ये बॉलिवूड सॉन्ग घ्यायचं नाही. तरी पण मी स्वतःहून ते काय म्हणतात ना स्वतः के पैर के ऊपर कुल्हाडी मार केली असं झालं माझं हा परिस्थिती. आता नंतर काय होईल तर मला माहीत नाही. आता हे मला कॉपीराइट स्ट्राईक ना कसं काय म्हणतात ते कसं काढायचं मला ते पण माहीत नाही आहे. आता बघते मी थोडे व्हिडिओज वगैरे कोण काय म्हणतात ते कोण टेक्निकल व्हिडिओज आहेत ना त्यांचं जरा व्हिडिओज वगैरे बघते. एक एक व्हिडिओ बनवताना एवढं पूर्ण दिवस जाते ना. आपण कसलं पण व्हिडिओ बनवत नाही आहे, चांगलंच बनवतो, लेकिन ना एक एक व्हिडिओ बनवताना खूप म्हणजे पूर्ण दिवस जाते असं बघितलं तर. परत त्याचं एडिटिंग करा अपलोड करा हे करा खूप म्हणजे खूप मेहनत आहे. आणि असं परत माझ्याकडनं चूक झालं तर पाहिजे पुढे माझं त्या चॅनल वगैरे डिलीट झालं तर मग काय करू. एवढं सगळं मेहनत बेकार गेला. चला मग आता मला एवढंच सांगायचं होते क्योंकि कोण आता नवीन यूट्यूब अकाउंट ओपन करणार आहे नाहीतर जो कोई आहे प्लीज लॉंग व्हिडिओमध्ये बॉलिवूड सॉंग्स घेऊ नका. फक्त रील्ससाठी आहे ना ते यूट्यूबने दिलेले आहे ते तेवढंच वापरा, रील्स बनवा हे करा, लेकिन लॉंग व्हिडिओमध्ये अजिबात हे घेऊ नका सॉंग्स. मला माहीत असून पण मी चूक केली. आता बघूया आता चूक सुधारते की काय करते बघूया. ते YT स्टुडिओमध्ये जाऊन ते व्हिडिओला स्ट्राईक म्हणून आलेले आहे बघा कॉपीराइट स्ट्राईक, ते बघूनच कसं तरी वाटायला लागलं. चला आता बघूया आता ह्याच्याबद्दल मी आता काहीतरी आता व्हिडिओ वगैरे बघून बघते ह्याचं काय होते का आणि त्याचे एक परत मी एक व्हिडिओ बनवते त्याच्याबद्दल. चला मग आता हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला उद्या भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.